नमस्कार, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये एक तज्ञ लाभलेले आहेत. खरं तर ना, या निसर्गामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतात, प्राणी पक्षी पाहायला मिळतात. पण आपल्याला ना त्यांचं सौंदर्यच फक्त डोळ्यांमध्ये बघता येतं, परंतु त्यांच्याबद्दलची माहिती नसते. आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला लाभलेले आहेत एक पक्षी तज्ञ अरविंद कुंभार. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. तर पक्षी तज्ञ म्हणून खरं तर एक सुरुवातीलाच प्रश्न विचारावा असं वाटतं की पक्षी तज्ञाची सुरुवात कशी झाली तुमची? शालेय जीवनात आम्ही खेडेगावात राहत होतो. आमच्या घरी भरपूर गुरं होते आणि ते गुराकी बरोबर गुरं पाळणारा एक माणूस होता, त्याच्याबरोबर मी पण सुट्टी दिवशी असं राहणं होणं जायचो. ज्यावेळी ही गुरं पाण्याजवळ जायचं तिथं भरपूर पक्षी यायचे आणि ते ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप त्या पक्षाकडे आम्ही आकर्षित होत गेलो. अशा पद्धतीनं वयाच्या 10-15व्या वर्षी पक्षी निरीक्षणाचा छंद मला लागतो. क्या बात है. आणि आता किती वर्ष झालं तुम्ही करताय हे पक्षीचं निरीक्षण? तसे पहिल्यापासून आहे, 40 वर्ष म्हटलं तरी चालेल. नंतर मग जरा हे डिजिटल जमाना आल्यानंतर पूर्वी आम्ही पक्षी निरीक्षण असं उघड्या डोळ्यानंच करायचो आणि ते भरपूर नॉलेज आम्ही मिळवून घेतलं. नंतर काही दुर्बीण आणि कॅमेरा आल्यानंतर आणखीन त्याला वेग मला मिळाला ते पक्षी निरीक्षणाचा. आता सध्या माझ्याकडे इक्विपमेंट आहेत आणि मला माहित आहे म्हणजे कुठल्या सीझन मध्ये कुठं जायचं, काय करायचं, त्यामुळे माझे सगळे साहित्य घेऊन जातो. क्या बात आहे. तुम्ही आता म्हटलात की जसं सीझन मध्ये कुठे जायचं, म्हणजे हे मायग्रेटरी बर्ड्सचा इथं आपल्याला संबंध लागतो. तर मायग्रेटरी बर्ड्स बद्दल काहीतरी सांगा. मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे स्थलांतरित पक्षी. आपल्या भारतभूमीत परदेशातून दरवर्षी सामान्यपणे मोठ्या संख्येनं हिवाळ्यात काही स्थलांतरित पक्षी येतात आणि काही उन्हाळ्यात येतात. पावसाळ्यात शक्यता नसतात, पावसाळ्याच्या सुरुवातीला ते निघून जातात. आणि विशेष भारतभूमी मी म्हटलं, थोडं महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं, महाराष्ट्र प्रत्येक पक्ष्यांसाठी किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी नंदनवन आहे. महाराष्ट्राच्या भूमीला शिखर पर्वते आहेत, असे माळराने आहेत आणि कितीतरी ॲक्वेटिक एरिया आपण जलस्थान म्हणतो ते आहेत. पीक पाणी चांगलं आहे, त्यामुळे त्यांना खायला आणि वास्तव्याला पोषक वातावरण महाराष्ट्रात असल्यामुळे खूप प्रकारचे सामान्यपणे 80 ते 90 प्रकारच्या स्थलांतरित पक्षी आपल्या ह्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी येतात. थोड्या वेळात मला मी सोलापूर बद्दल सांगेन, आपल्या ह्याच्याबद्दल असं एक स्थलांतर पक्ष्याबद्दल माहिती तुम्हाला मी देतोय. स्थलांतर करत असताना खूप अडथळे आणि अडचण पार करून ते पक्षी इथे येतात. ते एक भव्य असं एक त्यांचं जीवन आहे स्थलांतर करणे म्हणजे. अगदी, म्हणजे स्थलांतर पक्षी काही ते 80-90 येतात महाराष्ट्रामध्ये. तर मग ओरिजिनली महाराष्ट्रातले किती पक्षी आहेत, म्हणजे त्यांची एकूण संख्या? सामान्यपणे आम्ही विविध पक्षी निरीक्षक किंवा पक्षी अभ्यासकांच्या नोंदीनुसार 550 ते 600 प्रजातीय पक्षी महाराष्ट्रात नोंदले गेले. वेगवेगळ्या, काही पक्षी डोंगराच्या भागात असतात, काही माळरानावर असतात, काही उघड्या जमिनीवर असतात आणि बहुतांशी जलस्थानावर असतात. ह्या पक्ष्यांच्या एक नोंदी संबंध महाराष्ट्रामध्ये दरवर्षी काही अनुषंगाने होत असतात. त्यांच्या त्या नोंदीवरून 550 ते 600 प्रकारच्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली आहे. क्या बात आहे. अगदीच, म्हणजे महाराष्ट्रात भरपूरच पक्षी आहेत. पण आजकाल आपल्याला असं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मग न्यूजच्या माध्यमातून एक गोष्ट प्रखरपणे ऐकायला येते, ती म्हणजे की पक्षी आता कमी होत चाललेत. तर त्याच्या मागचं काय कारण असेल? पक्षी कमी होत चाललेत हे खरं आहे, त्याला अनेक कारण आहेत. एक प्रमुख किंवा महत्वाचं कारण म्हणजे माणसाचा स्वैराचार. स्वैराचार म्हणजे काय, तो वसुंधरेकडे किंवा पक्षी जगताकडे लक्ष नाही आहे आणि जिथंही आपलं डेरा टाकतो, म्हणजे जिथं बघा तिथं डेरा टाकतो तिथं, मग त्यामुळे तो अधिवासाचा जो भाग आहे ना तो थोडा बाधित होतो आणि जंगल तोड करतो. आणि नदीच्या पात्रात सध्या माणूस फार सक्रिय आहे. नदी म्हणल्यानंतर नदीवर पक्ष्यांचं वास्तव्य खूप आहे. नदी वाळू उपसा करणे, पुन्हा नदीमध्ये काहीतरी औद्योगिक करणे पाण्यासाठी, ह्या कारणामुळे
आणि हे पक्षीला कमी होत चालले आणि थोडंफार शिकारीचा भाग पण आहे. नंतर माणसाच्या स्वैराचारामुळे वातावरणात बदल खूप आहे. कधीच पूर्वी जे 3 मोसम किंवा 4 मोसम असायच्या ते वेळेवर असायच्या. आज एका दिवसात आपण, मला माहितीच आहे, सकाळी हिवाळा आपण अनुभवतो, दुपारी उन्हाळा अनुभवतो आणि संध्याकाळी पाऊस पडतो. हा जो प्रकार वातावरणातला आहे ते कोणालाही पोषक नाही. पक्ष्यांना काय, वन्यजीवांना हे नाही, आम्हाला तुम्हाला किंवा माणसालाही नाही. हे काय, या कारणामुळे वृक्षतोड आहे किंवा शिकार आहे आणि आपण पिकं पाणी जे करतो त्याच्यावर जे इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक अमाप प्रमाणात आम्ही वापरतो आणि त्यामुळे मूळ खाद्य असलेलं त्या पक्ष्यांच्या धान्य ते सुद्धा पॉइझन झालेलं आहे. अशा कारणामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत येते. ओके, मग याच्यामध्ये ते आपण म्हणतो की टेलिफोन लाईन्स किंवा मोबाईलचे टावर्स त्याचा काही इफेक्ट होत आहे. म्हणजे टेलिफोनचे काय, मोबाईल टावर जो आहे ना, मोबाईल टावर म्हटलं तर फायदे पण आहे तोटे पण आहेत. आता मोबाईल टावर मधनं काही तरंग म्हणजे वेव्ह जे सुटतात ते पक्ष्यांच्या जीवनाला घातक आहे असं म्हणतात. हे एक झालं. आणि लहान पक्षी आम्ही जे निरीक्षण करतो, लहान पक्षी त्या टावरकडे फिरकतच नाही. उदाहरणार्थ आपले साळुंके असेल किंवा घर चिमणी असेल, दयाळ असेल, मात्र उपयोग पण आहे त्या टावरच्या. आणि बरेचसे आता कावळे किंवा कुदळ्या म्हणून काही पक्षी आहेत, काही कर्कोशी आहेत, त्या टावरवर गर्दी बांधतात, त्यामुळे ते अधिवास झालेले आहे. आणि बरेच स्थलांतरच्या वेळी पक्षी काय करतात, सामान्यपणे जुन्या मंदिर, मशीद, गिरिजाघर म्हणजे चर्च, नदी, गड किल्ले हे कायमचे ठिकाण ते राहिलेले असतात, त्याचा बदल काय होत नाही. ते स्थलांतर करताना त्याचं ते आयडेंटिफिकेशन स्पॉट म्हणून वापरतात. कारण आता काय, उदाहरणार्थ आपल्या इथं किल्ला आहे, तो किल्ला वर्षानुवर्ष तिथंच असणार ना, हलवणार नाही. घर असेल तर आपण घर पाडतो, मंदिर कोणी पाडणार नाही. ते आयडेंटिफिकेशन त्यांच्या मार्गातलं आयडेंटिफिकेशन स्किल आहे. मग त्याचप्रमाणे हे टावर जे आहे ना उंच, ते टावरचा वापर ते म्हणजे पक्षी स्थलांतर करण्यासाठी वापरतात, असं आमचा एक अनुभव आहे. त्यामध्ये म्हणजे जसं विमानांना टॉवर साठी वरती एक लाल बल्ब असतो, त्याप्रमाणे पक्षी पण. क्या बात आहे. आता याच्यावरूनच मला एक जाणवतं की पक्ष्यांना आपण एक काय म्हणतात ते स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणतो, म्हणजे सिव्हिल इंजिनियर एक उत्तम आहेत ते असं म्हणतो. साळुंकी पक्षी, येस, साळुंकी पक्षीचं नाव घेतलं तुम्ही. परत टेलिफोन लाईन्स असतील किंवा आपल्या विजेच्या लाईन्स असतील त्याच्यावरती घरटी करून राहतात. तर हे काय वाटतं याच्याबद्दल, म्हणजे कुठून आलं असेल हे कला त्यांच्याकडे? ते उपजत म्हणजे हे निसर्गातून मिळालेलं त्यांना वरदान आहे. आणि प्रत्येक पक्षी इतक्या छानपैकी ते घर बांधतात आणि ते घरटी किंवा ते बांधायचं जर तुम्ही कला पाहिला तर खरंच ते वास्तुविशारद आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फार मस्त करतात. ते घरटे जे बांधतात ना फक्त एका वर्षासाठी, आणि 1 वर्ष झाले की ते निघून जातात, पुन्हा कधी येत नाही. तरी ते भक्कम पण त्यात आहे. माणूस घर बांधतो ते कधी कधी 2-4 वर्षातच हे कोलॅप्स होत आहे. आपण पूल बांधतोय, पूल सुद्धा बघा त्या बिहारमध्ये म्हणा, इव्हन गोव्यातलं पूल 10-12 वर्षामध्ये पूल कोसळले. ते 1 वर्षासाठी ते बांधतात आणि एकदम भक्कमपणा, आणि ते सुबक असतात घरटे आणि ते कलाकुशीने बनतात. हे सर्व जर बघितलं तर तुम्ही खरंच बरं का, ते पक्षी हे वास्तुविशारदच आहेत. खोटे बांधणारे सुगर्ण पक्षी आहेत, अतिशय उत्तम. एक मी पाहिलोय, म्हणजे ते पूर्ण जागा निवडीपासून पिल्लांना जन्म घालून बाहेर काढण्यापर्यंत मी अवलोकन केलंय. ते माणूस बिंगूड होतो ते बघितल्यावर, माणूस काहीच नाही ह्या पक्ष्यांच्या असं म्हणा. आणि काही शिंपी पक्षी आहे, वटवटे आहे, किंवा आणखीन काही पाकोळे आहेत. ते घरट्यांची रचना आणि त्यांचे ते धडपड जर पाहिला तर विस्मयकारक आहे असं मला वाटतंय. अगदीच. मला आता त्या पक्षाचं नाव आठवत नाहीये, पण त्या पक्षाचं असं खासियत आहे की त्याच्या घरट्याला 2 दरवाजे असतात. एक मेन दरवाजा जो की लपलेला असतो आणि दुसरा दरवाजा जो की ओपन असतो, जो सापाला दिसतो पण त्याला अंड्यापर्यंत जाताच येत नाही, असा एक दरवाजा असतो. अच्छा, त्यांचे ते कॉलनीच असतंय. कॉलनीत प्रत्येकाला असं ते रांजण सारखं त्यांचं ते
तोंड असते हा. मुखद्वार जे एंट्री म्हणतो, हा हा ते आतनं एकमेकांना कनेक्टेड असतात आणि बऱ्याच ठिकाणी खालनं एक म्हणजे असं फॉल्स किंवा चुकीचं दरवाजा हा. असतं असं. साप हा मेन शत्रू आहे पक्ष्यांच्या घरट्यावर हल्ला करायला, अंडी पिल्लं पळवायला. त्यामुळे ते बचाव करून घेण्यासाठी ते असं एक आयडिया किंवा शक्कल होतात काही पक्षी पाकोळ्यामध्ये असं आहे. हा हा हा. आता जसं की म्हटलं तुम्ही साप हा मेन शत्रू आहे, म्हणजे हे एक चेन आहे, लाईफ सायकलची एक चेन आहे. तर याच्यामध्ये पक्ष्यांचा काय रोल आहे, म्हणजे काय होईल? फूड चेन म्हणतात त्याला, अन्नाची साखळी, अन्न साखळी. हे निसर्ग शाबूत जर राहत असेल तर अन्न साखळी कधी तुटून यायचं आहे. तर थोडं प्राणीशास्त्राचा अभ्यासात आहे, प्राण्यांचं थोडं उत्क्रांती किंवा इव्होल्युशन जर अभ्यास आपण केलं तर अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम पासून माणसापर्यंत टप्प्याटप्प्यानं एक वर्गीकरण आहे प्राण्यांचा. मग ते एकावर एक असते अवलंबून असतात. आणि अशा पद्धतीनं पक्षी मानव कुलाच्या खालच्या बाजूला येतात किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वरच्या बाजूला. हे पक्षी एक अन्न साखळीतलं एक प्रमुख घटक आहे आणि ते काही पक्षी शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. आणि ते काही पक्षी ते ठराविक कीटक म्हणा किंवा ते खाद्य खायलाच पाहिजे असं आहे. आणि त्या पक्ष्यावर परत काही म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत किंवा असं सस्तन प्राणी आहेत ते त्याच्यावर अवलंबून राहतात. हे अन्न साखळी चालवलंच पाहिजे असं आहे. आणि पक्षी काय करतात, बऱ्याच वेळा फळं खातात. फळं खाल्यानंतर बी जे आहेत, बी वनस्पतींच्या बी, त्यांच्या ते पचन संस्थेतून पास होऊन बाहेर पडतात. ते पास होऊन पडल्यावरच ते बी रुजतात, हे महत्वाचं आहे. मग ते एखादं पक्षीधन नसेल आणि बी जर ते इन्क्युबेशन नाही झालं, त्याला जर्मिनेशन पिरियड आपण म्हणतो, अंकुर फुटत नाही, त्याच्या त्या अलिमेंटरी कॅनल जे पचन संस्था आहे त्या संस्थेने गेल्यानंतरच काही विकारांचा जो एन्झाईम म्हणतो त्या विकारांचा परिणाम त्या बियावर झालं तरी ते रुजतात. म्हणून ते जंगलातलं तो झाड जगतोय. एक उदाहरणार्थ एक डुडो म्हणून एक पक्षी, तो पक्षी पूर्ण नामशेष झालाय. त्या पक्षावर एक दोन झाड, ते झाड नाव मला आठवत नाहीये, ते झाड पण नामशेष झाले. अशा पद्धतीनं हे पर्यावरणातील किंवा या एन्व्हायरमेंट मधलं जे फूड चेन बाधित व्हायला लागलं. ऑटोमॅटिक फूड चेन जर बाधित झालं तर ह्या आपण म्हणतोय ह्या पर्यावरण किंवा भूमीवर माणूसच ते श्रेष्ठ आहे. माणूस श्रेष्ठ आहे, बुद्धिमान आहे, मलाही मान्य आहे. पण कोणावर अवलंबून आहे हे पण विचार करायला पाहिजे ना. हा महत्वाचा. मी अनुभवावर सुद्धा अवलंबून आहे, डासावर सुद्धा अवलंबून आहे, तसं पक्ष्यावर सुद्धा अवलंबून आहे. आलं लक्षात? डास आपल्याला चावतात हे मला मान्य आहे, पण डास काही पक्ष्यांना कोळ्यांना ते खाद्य आहे ना. आलं लक्षात? ते फक्त ते काय नामशेष होऊ नये पण नियंत्रणात ठेवावं, ते असं लोकांना सांगायला पाहिजे. आता म्हणजे फक्त प्राण्यांनाच नाही की पक्ष्यांवरती फक्त प्राणीच डिपेंडेंट नाहीये, तर आपण सुद्धा कुठेतरी इनडिरेक्टली डिपेंडेंट आहोत की, कारण की जसं म्हटलात की तुम्ही झाडांचं जे काही जर्मिनेशन असेल ते होत नाहीये आणि डोडोमुळे काही झाडं पण विलुप्त झालेली. पण बरेचदा असं होतं ना की कबूतर असेल किंवा औल असेल यांना पाहिलं की एक लोकांचे हे होतं की बघण्याचा दृष्टिकोन की हे थोडेसे आपल्याला काहीतरी त्रास देतील, म्हणजे त्रास म्हणजे कसं की एक निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात घेऊन येतील असं लोकांचं मत आहे. तर याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? सांगतो. पक्ष्यामध्ये पूर्वजांनी काय केलंय, शुभ पक्षी आणि अशुभ पक्षी हे असं एक वर्गीकरण केलंय. हे खरं आहे. लोक ह्याला भितात घुबडला, ऍक्च्युअली तसं काहीच नाही आहे. माझं अनुभव मी स्वतः सांगतो. घोडाचं तोंड बघू नये आणि परत घुबडाकडे दगड भिरकावू नये असं सांगतात. हे का सांगितलेलं ते वेगळंच कारण मी सांगतो बरं का. घुबड बघितलं की थोडं भीती वाटते. घुबड एकमेव असं पक्षी आहे की 360 डिग्री मध्ये मानव लोकांना जर भीती वाटते, जादू तोंड आहे का असं वाटतं. आलं लक्षात? आणि पुन्हा घुबडाकडे दगड भिरकावू नये, जर भिरकावलं तर ते दगड घेतो घुबड आणि घोळवत बसतो, घोळवत ते दगड झिजवतो. जसं दगड झिजल ना तसं माणूस पण झिजतो असं सांगितलं जातं. हे खरं आहे. लोकांना का सांगितलंय पूर्वजांनी? आपल्या पूर्वज खूप हुशार होते आणि त्यांना नेहमी वाटायचं हे जग व्यवस्थित राहायला पाहिजे,
जगाचं विनाश होऊ नये. जगात प्रत्येक घटकाला एक महत्व आहे, ते महत्व कमी होऊ नये. माणूस कधी घाबरतो किंवा कधी लोकांचा ऐकतो, अंधश्रद्धेला घाबरतो आणि अंधश्रद्धेला घाबरतो. हे बाळा ते घुबड चांगलं आहे, त्याला मारू नको म्हणल्यानंतर तो ऐकत नाही. मग ते असं काहीतरी सांगतात की ते घोबड्याला म्हणलं तर तू घोबड तुला दुसून मारते बघ, मग तू घाबरते. आलं लक्षात? घोबड एक अतिशय उत्तम, की कोणातरी कुठल्याही देशामध्ये शुभशकुनी आहे घोबड. आणि मी माझ्या घरी 2 वेळा घोबड 8-8 दिवस ठेवलंय, जखमी अवस्थेत. बरं का? मला माझ्या बहिणी वगैरे म्हणायची तू घोबड घरात ठेवलाय, तुझं काहीतरी कमी जास्त होईल. त्याला आज 16 वर्ष झाले, मला काही झालं नाही, उलट माझी उन्नती झाली. फक्त मला काय म्हणायचंय, अंधश्रद्धा आहे नाही असं नाही, अंधश्रद्धेला लोक भीतात म्हणून ते पसरवले गेले. असे खूप आहेत पक्षी. तसंच टिटवी एक आहे. टिटवी एक अपशकुन म्हणून सांगतात. टिटवी एक शुभलक्षणी आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि टिटवीचा अंडी खाऊ घातलं तर टिटवी सारखा तो माणूस फिरत राहतो, वाया बनवतो वगैरे सांगतात. ते सगळं चुकीचं आहे. फक्त टिटवी जगात राहायला पाहिजे. टिटवीचं जे घरटी जे असतात ना, उघड्या जमिनीवर शेतात एक बसीसारखं करून घरटी बांधून अंडी ठेवलं जातं, पिलं ठेवलं जातं. ते शेतकऱ्यांनी त्याचा विध्वंस करू नये म्हणून हे करतात. ते टिटवीला हे करू नका, डिस्टर्ब करू नका. कबूतर म्हणतात, कबूतर घरात शिरलं तर घर सोडून जावं महिनाभर. कबूतर कुळातील होला जो आहे, होला हे अपशकुन समजतात. होलांना जनवस्तीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या वाड्या वस्तीवर घरात घर बांधलं तर सोडून जावं असं म्हणतात. ते पूर्वी लोक मानायच्या. त्यांच्या का सांगितलंय, ते 15-20 दिवस अंडी उगवणे लागते. अंडी जर ठेवल्यानंतर 15 दिवस घर का सोडा म्हणतात, ते पिल्ला मोठी होऊन ह्याला निसर्गात झालं पाहिजे असं ते आहे. आता मी फार्म हाऊस आहे माझ्या घरी, दरवर्षी माझ्या घरात अक्षय तुम्हाला थोडस दाखवतो, शूटिंग केलंय मी. घरातच ते अंडी घालून पिलांना जन्म देतात. मला काही माझं हे झालं नाही, उलट मी त्यांना खायला वगैरे देतो. हे असं लोकांनी वागायला पाहिजे. अगदीच. आमच्या इथे लहान लहान मुलं तारेवरती बसणाऱ्या कबुतराला एकदा मारलं लगोरीने, आणि ते पडलं लकीली आमच्या गेटमध्येच. त्यांना आम्ही ओरडलं वगैरे, हाकलं, आणि आम्ही त्याला घरात आणलं, खायला वगैरे दिलं. त्याला उडायला लागले की आम्ही सोडून दिलं. तो एक एक्सपिरियन्स होता. बरोबर आहे, असं लोकांनी करायला पाहिजे. हिंसक कोणी होऊ नये. अगदीच बरोबर, अगदी. ते मला असं वाटतं, हिंसक जर तुम्ही झाला तर तुम्ही स्वतः उद्ध्वस्त होऊन नका. असं आहे, एक वेळ आपल्यावर सुद्धा येईल असं आहे. आणि मी स्वतःचा अनुभव सांगतो. मी कितीतरी पक्षांना जीवदान दिलंय, उपचार केलंय. त्याचा तो म्हणतात ना लोक पुण्यवान आहे तो असं वगैरे, ते खरं आहे कुठेतरी काहीतरी असं. कबुतराच्या विष्ठेमुळे ते काही रोग प्रसारण होतात. त्यामुळे कबूतर हे ऍक्च्युअली जंगलवासी आहे. पडक्याच्या विहिरीमध्ये, गड किल्ल्यामध्ये म्हणजे हे असतात. गड किल्ल्यामध्ये माणसाचा वावर जास्त झालाय आणि विहिरी सुद्धा संख्या कमी झाली. पाणी कमी झाल्यामुळे विहीर बंद झाले लोकांच्या. बोरवेलवर शेती चालतंय, ते विहिरी पण कमी झाले. त्यामुळे माणसाच्या वस्तीत कबूतर शिरले. पुण्यासारख्या गावात, पुणे सुरुवातीला 75ला 80ला पुणे पाहिलं, तेवढंच होतं. आज जर बघितलं ना, पुण्याभोवती जवळपास 50 गाव, खेडेगाव त्या पुण्यात मर्ज झाले. खेड्यागावातलं विहिरी कुठे गेले, झाडी कुठे गेले, सगळे नामशेष केलं लोकांनी. मग कबूतर कुठे जायचं? ते बरोबर त्या लोकांच्या अपार्टमेंटच्या खिडकीत वस्ती केली. त्यात 50% लोक पुण्य म्हणून त्या खायला घालतात. चुकीचं आहे. त्यांचा अधिवास तुम्ही नष्ट केलाय, बरं का? मग ते कुठं जाणार? आज तुम्ही पक्ष्यांच्या प्राण्यांचा अधिवास जर नष्ट केला, ते कुठं जाणार? ते असंच भरकडत कुठेही जाणार. आज वाघ, बिबटे कुठे आलेले तुमच्या उसात आलाय का? तुम्ही जंगल तोड केलंय. अगदी बरोबर, आलं लक्षात. आणि आता कबुतरचं तुम्ही बोलला, ते कबुतरपासून काही निमोनिया वगैरे विशिष्ट रोग होतात. त्यामुळे कबुतराला जवळ येऊ देऊ नका असं लोक सांगतात. पण मला काय म्हणायचंय, कबुतराला तुम्ही हुसकावून लावला अगोदर, त्याचं अधिवास नष्ट केलंय, मग तुमच्यापर्यंत येणारच नाही. काळजी आपण घ्यायलाच पाहिजे असंही मला म्हणायचंय. यापुढे तरी कमीत कमी वस्ती आपण करताना आपण कुठं काय करतो, कुठल्या
जीवांना धोका पसरवते ते आपण माणूस बघायला पाहिजे. माणूस हा अक्कलपोटी आहे, आत्महत्याची आहे. फक्त त्यांना धन संपत्ती मिळवायचं असतं, त्यामुळे ते निसर्गाकडे लक्ष देत नाही. अगदी बरोबर. जसं की आता तुम्ही म्हटलात की तुम्ही पक्षी निरीक्षक म्हणून पण बरीच वर्ष झालं काम करताय, तर त्याच्यासाठी काही विशिष्ट तयारी लागते का? म्हणजे ऑफकोर्स त्यांच्या सानिध्यात, नैसर्गिक निरीक्षण सानिध्यात करायला जाऊन हो ना, ते बसणं. तांत्रिक पद्धतीने निरीक्षण करावं लागतं असं आहे. हा म्हणजे काही पथ्य पाळावं लागतं. मी म्हटलं ना, मी सुरुवातीला उघड्या डोळ्यानं आमच्या काही नसायच्या. हा बायनाक्युलर नाही, दुर्बीण नाही, कॅमेरा नाही. हम्म, मग ते आता आधुनिकतेचा आम्ही म्हणून बदललं, कॅमेरा घेतले, दुर्बीण घेतलेला आहे. हा पण त्यांच्या सानिध्यात सहवासात जात असताना त्यांच्या मनाप्रमाणे आपण जरी गेला तर ते आपल्याला एक थोडं काहीतरी लाभ होतो त्यात. हा आरडाओरडा करत जरी गेला तर ते जवळ येत नाही. फार हुशार असतात ते पक्षी. हो तुम्ही नुसतं चालत जर गेला ना, त्यांचं लक्ष असतं. आणि पक्ष्यामध्ये सर्वात एक सर्वांगीण विकसित झालेला भाग म्हणजे डोळे आहेत, बरं का. म्हणून म्हणतात ना, घार वसते आकाशी आणि लक्ष पिल्लापाशी. मेंदू कमी विकसित आहे, माणसाचा मेंदू जास्त आहे, दृष्टी कमी आहे. अगदी हे बरोबर बघतात मी लांबून माणसाचं कसं आहे काय वगैरे. आणि शक्यतो पक्ष्यांचा जवळ त्यांचा अभ्यास करायचा असेल तर थोडं ज्या परिसरात तुम्ही जाताय त्या परिसराचं रंगरूप काय आहे हा त्याप्रमाणे तुम्ही कपडे. वेशा म्हणजे पोशाख परिधान करावा. Yes. म्हणजे ग्रीन एकदम हिरवागार गावात जर गेला हा. आपल्या त्या भागात हिरव्या रंगाचा असावं. तर माडांवर या ह्याच्यात जर गेला उन्हाळ्यात तर येलोइश Yes. वाळलेला हा. मग तो गेला कॉमोफ्लेजा हा camouflage. परिसराशी आपलं एक रूप झालं पाहिजे. असं अगदी स्मोकिंग करू नये. अगदी त्यांचं ते नेझल पार्ट आणि तो एकदम ऍक्टिव्ह तीक्ष्ण आहे. असतं. आणि मोबाईल आता पूर्वी रेडिओ असायचा, रेडिओ वाजवू नये, हो आता मोबाईल रिंग वाजवू नये. सायलेंट. हा म्हणजे कधी कधी जाताना येताना असं सरळ जायचं नाही, कधी इकडं कधी इकडं. शेतकऱ्यांजवळ येतात पक्षी फार. हा माहिती आहे शेतकरी हा नांगरड करत असतो, शेतीचं काम करत असतो, हा बरं का. ते फार जवळ जातात त्यांच्या. हा. एखादा सूट बुडवाला आला, हा. हॅटवाला जरा आला, हातात जरा काहीतरी काळी वस्तू असेल हा. तर ते देतात. हो. कारण काय आहे त्यांच्या सेन्स आहे पक्ष्यामध्ये. पूर्वी आमच्या आपल्या भारतात प्रचंड पक्षी निवडणुकी होती, जगाच्या पाठीवर नव्हती. हो मग ते ब्रिटिशांनी येऊन इथे शिकार करायचं, अगदी. प्रचंड शिकार करायचं. शिकार कशाने करायची? ती काळ्या रंगाच्या पिस्तूलना. ओके. आलं लक्षात तुमच्या? येस. मग ते माणूस त्यांना ते त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या फुल जनरेशनवर परिणाम होतोय. ते एक जीन ठराविक ते आता पिढ्यानपिढ्यांपर्यंत गेलं सगळी त्यांच्यावर ते प्रभाव आहे. हातात काळी वस्तू असले की तो पिस्तूल घेऊन यायला असं त्यांना भास होतोय. त्यामुळे मी बरेच वेळा मी माझ्या कॅमेरा आहे ना, कॅमेराला मिल्ट्री कलरच्या मी कापड गुंडाळलं असतो. म्हणजे जेणेकरून मी फसवत नाहीये, पण त्यांना मी हेल्दी आहे हे दाखवण्यासाठी. हा. आणि आता काय प्लॅस्टिकचा जमाना आहे, प्रत्येक जण जाताना घरनं काही गुंडार नाही, काय घेऊन खायला ते प्लॅस्टिक रॅपर मध्येच असतात ना. बिस्किट असू, चॉकलेट असू द्या, चहा सुद्धा प्लॅस्टिक मध्ये. चहा पिऊन प्लॅस्टिक फेकून देतात. ते फेकू नये. प्लॅस्टिक हे वसुंधरेला हानिकारक आहे. कुठल्याही प्राणी पक्ष्यांना प्लॅस्टिक आवड नाही आहे प्लॅस्टिकची, फक्त माणसाला फार आवड आहे. हे मला सांगायला कुठेतरी थांबायला पाहिजे. हे काही तांत्रिक पद्धतीनं पक्षी निरीक्षणाला जावं लागतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की प्लास्टिक कुठेही जा तुम्ही, प्लास्टिकचा कचरा अजिबात करू नका. येस. पण तुम्ही सांगितलं की एवढी आपल्याला दक्षता घ्यावी लागते पक्षी निरीक्षण करायचं असेल तर. पण आपल्या अकलूजच्या जवळपास असे कोणते पॉइंट आहेत का तिथे जाऊन आपण निरीक्षण करू शकतो, आणि ते कोणत्या सीझन मध्ये करू शकतो? कोल्हापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका इतर तालुक्यापेक्षा एक नंबर आहे पक्ष्यांसाठी. माझी एका इथं जवळपास 38 वर्षाचे वास्तव्य आहे. 38 वर्षात मी तालुक्यात प्रत्येक गावाला जाऊन आलो. वैशिष्ट्य बरं का मॅडम तुम्हाला सांगतो. कारण काय, प्रत्येक गावात एखादा पार असतो आणि पारावर एक मोठं झाड असतो, बरं का. त्या झाडावरून खूप पक्षी असतात. आणि मी माझ्याकडे स्वतः माझं बाईक जायचं शनिवार रविवार आणि जाऊन यायचं. कुठल्या 110 का 11 गाव आहेत त्या प्रत्येक गावात मी गेलो, जे माझ्या तालुक्यातल्या गावाला मी कधी केलं. कारण माझं जवळपास 30-35 वर्ष इथं राहिलो, 37 वर्ष. आणि तुम्हाला मी सांगतो इथं माळशिरस तालुका का एवढा हेल्दी आहे. भरपूर पाणी आहे आणि विकसित भाग आहे.
आणि 12 महिने पीक आहे. हम्म. पाणी असल्यामुळे झाडी भरपूर आहे येस. है ना. हो हो. म्हणजे हे सर्व पोषक वातावरण ह्या पक्ष्यांना आहे, म्हणून पक्षी इथं येतात. कुठल्या कुठल्या पॉईंट निरीक्षणला चांगले आहेत हे सांगतो तुम्हाला. पूर्ण नीरा नदी जवळपास एक 50 किलोमीटर नीरा नदी ह्या तालुक्याला विशेष करून अकलूजला टच आहे. नीरा नदी नदी म्हणलं की पक्षी येतात, कारण मासा असतात आणि नदी काठावर खूप काही पिकं असतात, झाडी असतात, त्यामुळे त्यांना वास्तवाला पोष आहे. त्यामुळे हा नीरा नदी काठ एक चांगला आहे. नंतर इथं एक 2-3 कारखाने आहेत ते जे आता 50 वर्षापूर्वी उभे राहिले. माळीनगरच्या कारखाना, त्या काळात लोकांनी जे झाडी लावले 200-300 असते, ते सर्व झाडी लावले ते लोकांनी इंडिजिनस ज्याला म्हणतो, भारतीय मूळ. आता तुम्हाला भरपूर झाडे दिसतात, तर 50% ते बाहेर नाही, दे आर नॉट फेवरेबल टू बर्ड्स, पक्ष्यांना पोषक नाहीये. ते एक, आणि सदाशिवनगरचा एक कारखाना आणि शंकरनगरचे इथलं शंकरनगर पण नंतर झाले. ह्या 2 जे कारखाने आहेत भरपूर वृक्षराशी आहे. तिथं मुक्कामाला 10,000-15,000 पेक्षा जास्त, 200-150 प्रजातीच्या, पोपट 500, भोरड्या 1000, असं 10,000, असे 1,200 प्रकारचे पक्षी मुक्कामाला असतात. हे एक झालं. आणि किल्ले आहेत तुमच्या ह्या भागात, जुन्या वाडे आहेत, तिथं सुद्धा पक्ष्यांसाठी तिथं पाकोळे असतील किंवा तुमचे ते पोपट असतील. नीरा नरसिंह मंदिर जे आहे ना, भरपूर पोपट आहेत. नदीच्या जिथं जिथं घाट आहेत तिथं कावळे भरपूर आहेत. अकोला स्मशानभूमीजवळ इथं सध्या मी बघतोय 50 ते 60 घरटी आहेत कावळ्यांच्या. 50 घरटी म्हणजे तुम्ही 100 कावळे कायम असं आहे. आणि कुठेही तुम्ही जरा डोंगरात गेला, इकडं मगराचे निमगाव तलाव, तिथे भरपूर पक्षी आहेत. उघडेवाडीचं तलावामध्ये आहे, कौन्सिल तलाव आहे, गिरजाणी तलाव आहे. ह्या तलावावर 12 महिने पक्षी आढळतात. फक्त आपल्या शास्त्रीय पद्धतीनं अर्ली इन मॉर्निंग किंवा संध्याकाळी ते फार सक्रिय असतात, चरायला वगैरे किंवा तुमच्या कौटुंबिक काळजी घ्यायला, अंडे पिलांना त्यावेळी निरीक्षण लावला. समजा तुम्ही कुठेतरी जॉब करताय, सामान्यपणे जॉबचं टायमिंग 10 ते 5 असतंय, त्यामुळे जॉबला काही बाधा येत नाही. 5-6 वाजता गेला तुम्ही, तासभर निरीक्षण करून आला, 8-9 आला की तासाभरात ओळखून तुम्ही जॉबला जाऊ शकता, असं मला म्हणायचं. हे चांगलं आहे खरंच. म्हणजे मला वाटतं कुठेतरी आपला मेंटल पीस पण भेटून जो माणूस निसर्गात फिरतो तो तल्लख होतो. ते आपल्यावरून जग ओळखा म्हणतात, माझ्यावरून सांगतो. येस. बरोबर. पण मायग्रेटरी बर्ड्स येतात का आपल्या एरियात? हो, प्रचंड. आता नव्यानं आणखी नाही तुम्हाला विसरलो मी, अकोला भागात कुठं कुठं पक्षीधाम आहे ते सयाजीराजे वॉटर पार्क 2004 का 5 ते सुरुवात केली. अतिशय उत्तम स्थान झाले, ते पक्षीधाम झालंय. या व्हरायटीज ऑफ बर्ड्स तिथं प्रदेश तिथं पण येतात. मी त्या पार्क निर्मितीपासून तिथं मी जातो. मी तिथला खास अभ्यासक आहे आणि तिथल्या पक्ष्यांची मी नोंदी केली. त्या 2008 मी भाकीत केलंय की भविष्यात हे पक्षीधाम होईल म्हणून, आणि झालंय. तिथं नाही म्हणलं तरी 70-80 प्रकारच्या पक्षी वर्षभर तिथं आढळतात. फक्त निरीक्षक दृष्टी पाहिजे. अगदीच. मला वाटतंय मी म्हणजे पीकेएमच्या स्पर्धा असतात आपल्या इथे, तर पीकेएमच्या स्पर्धेमध्ये जिंकतात ना, तर त्यांना दादांतर्फे फ्री ट्रिप असते तिथे सयाजी पार्कला. तर तिथे आम्ही बोटिंगला गेलतो ना, तर तिथं मला वाटतं तलावामध्ये असं थोडासा एक पॉइंट आहे, तिथं गवत आहे, बेट छोटच खूप होतं, म्हणजे एवढ्या टेबल सारखंच एवढंच असेल ते. तिथं मी पक्षी पाहिले होते, म्हणजे एका पक्षाचं घर पाहिलं होतं. पण त्यावेळी मला वाटतं मी 10वीत असेल, इतकं काही म्हणजे पक्षी कोणता आहे किंवा काय आहे हे माहित नव्हतं. पण ती एक आठवण आहे मला सयाजी पार्कची. वस्ती खूप आहे. रंगीत करकोचे किंवा चित्रबलाक म्हणून एक मोठे कोरकोचे आहेत, ज्यांच्या शेपटीपासून चोचीपर्यंत मोजला तर 3 फूट. आणि विंग जे आहे ना 6 फूट विंग स्पॅन असले. तिथं दरवर्षी जानेवारीमध्ये आता आले असतील मला बघायला जायला, तिथं बघायला जाणार आहे. तिथं त्या घरटीला येतात, ती घरटी करायला. म्हणजे 100 जोड्या आहेत बरं का. 100 जोड्या घरटी बांधून पिल्लांना जन्म घालून मार्च एप्रिल बाहेर जातात. आणि हे पक्षी पूर्वी इंदापूरला एक तहसील कार्यालय तिथं चिंचाची झाड होती,
हा. त्या कार्यालयावर तिथं वस्ती होती, तिथे पिल्लांना जन्माला होती, सगळं ते झाड तोडले जनवस्ती खूप वाढले, त्यामुळे ते इकडं आले. आणि असे आणि ते तर आहेच आहे, आणखीन काही पक्षी तिथं मुक्कामाला असतात आणि ते मुक्कामाला असतात, दिवसभर चरून तिथं मुक्कामाला येतात. काही पक्षी तिथंच गलती बांधून पिल्लांना जन्म घालतात. हे अशा स्थानाला सारंगगार असे म्हणतात. सारंगगार म्हणजे अकलूज मध्ये ती 1 नंबर सारंगगार माळीनगर कारखाना परिसर, 2 नंबर सदाशिवनगर, व्हरायटीज ऑफ बर्ड्स तिथे एकत्र राहतात. आणि 3 नंबर ती आता नव्यानं रूपात आलेलं सह्याद्रीचं पार्क आहे. प्रचंड पक्षी आहे, स्थानिक पण आहे आणि बदकापासून कर्कोच्यापर्यंत किंवा झाडावर वाचतात असेपर्यंत स्वर्गीय नर्तक, फिरतिऱ्या, नंतर काही बदक आहेत. ते सगळे मायग्रेटेड असतात. ह्या जानेवारीमध्ये तिथं 100% येतात. गेल्या 10 वर्षापासून तिथं ठरलेल्या दिवशी ठरल्या टाइमला मी जाऊन निरीक्षण करून येतो. ते नुसतं माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. थोडेफार मी बातमीदार पण मी आहे. माझं जर्नलिझम केलं, पर्यावरणात मी पत्रकारिता करतो. तर माझ्या हातून कितीतरी लेखन झालेलं आहे, ते सगळं पब्लिकेशन माझ्याकडे आहे. त्यामुळे माझं काम चॅलेंजिंग आहे. ते काहीतरी सांगतो हे नाही ते नाही असं नाही. पुन्हा आणखीन एक सांगतो तुम्हाला, पक्ष्यांचे एक वसतिस्थान कुठलं लवंगला वजराई म्हणून एक मंदिर आहे. ते नीरा नदी पात्रात साईडला आहे. नीरा नदी पात्र तुम्ही पाहिलंय का? तिकडे नाही. नदी पात्र म्हणलं की डोक्यात प्रत्येकाचं काय येतं? वाळू. तिथं वाळू नाही आहे. जवळजवळ 2 किलोमीटर खडक आहे नदी पात्र. कपार आहे तिथं, चालता येत नाही इतकं खडक कपार आहे. आलं लक्षात तुमच्या? नदी म्हणलं की वाळू. मग त्या खडक कपारीत पाकोळ्यांच्या कॉलनी वजा घर आहेत, खूप आहेत असे. आणि हजारो पाकोळ्या तिथं घरडी बांधतात या पुढात. ते गवळे असतात ना ग्रामीण भागात, महिला शेणाचे गवळे, त्या पद्धतीने लढके आहेत बरं का. अतिशय माणूस आता येत नाही असे कपाट तिथं आहे. आणि ते आता 1-2 वेळा ते पिल्लांना जन्म घालून झाला. एक दरम्यान पावसाळा सुरू होते, पावसात पूर्ण वॉशआउट होऊन जात. परत 2-3 महिने ते कधी तिकडे फिरकत नाही. मग एकदा डिसेंबर झाला ना, जानेवारी-डिसेंबर ब्रीडिंग सीझन, होळीचा काळ म्हणतात ना, या दिवसापासून ते पावसाने वाहून गेलं की ते नव्यानं सुरू करतात. कसं ते मगाशी म्हणलं फार वास्तू विशाल असतात, आर्किटेक्ट आहेत. ते नदीकडेच्या वरच्या बाजूला पोयटा माती आणतात, मऊ माती. ते माती आणताना त्यांच्या लाळ त्यात मिसळतात, ते सिमेंट सारखं ते चिकट करतात. सिमेंट सारखे तयार करून ते असं थापतात चोचीनं. मग त्याला शेप आणतात रांजण किंवा डेऱ्यासारखं. थोडा विचार करा तुम्ही, किती ते कष्ट घेत असतील आपल्या वंशाभिवृद्धीसाठी. ते एक आपल्या तालुक्यातले ना अकोला जवळ रांजण खळगे म्हणून राळेगण सिद्धी जवळ ते फेमस आहे. तशा पद्धतीचं छोट्या प्रमाणात आपल्या इथं मी नेहमी जातो बरं का. कोणाला घेऊन जातो, एखाद्या मित्राला घेऊन, कोणी इच्छुक असताना माझं मी जाऊन ते थोडा विलक्षण आनंद माळशिरस तालुक्यातील एक पक्षी वैभव अजून खूप काही आहे. फोनशिरसला एक तलाव आहे, नंतर लोणंद म्हणून एक गाव आहे, ते फलटण लोणंद नव्हे, अकलूज या माळशिरस तालुक्यात एक लोणंद आहे, बऱ्याच जणांना माहित नाही. फडतरी नाव ऐकलं असाल तुम्ही. त्या फडतरीजवळ लोणंद म्हणून एक आहे, ते तिथं एक तलाव आहे. तिथं काही बदकं येतात, ते ठराविक या सीझन मध्ये पाणी कमी झालं की मग असं. आणि बरेच डोंगराळ भागात कुठे सुळकाई माहितीये, सुळकाई त्या भागात शिकारी पक्षी खूप आहेत. या हिवाळ्यात पण येणार आहे. शिकारी पक्षी तिथं भरपूर आहेत. का शिकारी पक्षी भरपूर आहेत? तिथं खाली गवत आहेत भरपूर डोंगरात. साप, घुस, उंदीर, ससे हे त्यांचे ते टार्गेट असतात. ते खायला शिकारी पक्षी गर्दी करतात. असं हे माझ्याच बाबतीत तुम्हाला माहिती. क्या बात आहे. आणि बेस्ट सीझन म्हणजे हाच हिवाळा, म्हणजे बेस्ट सीझन मायग्रेटरी बर्ड्स बघायचे असेल तर.
आणि तुम्ही प्लेसेस पण सांगितले, अकलूज किंवा माळशिरस तालुक्यातले. खरं ते ऐकतानाच एवढं भारी वाटत होतं ना की नक्कीच कधीतरी आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घेतलाच पाहिजे प्रत्येकानेच. जोपर्यंत माणूस निसर्गात उतरून ते निसर्ग सौंदर्य बघत नाहीये तोपर्यंत त्याला काही त्याच्या आयुष्यात काही साध्य नाही. तो पैसा कमवेल, मजल वाढवेल, बरं का, काही करेल, वाहन येईल, पण जो आनंद जो आहे लाईफ सॅटिस्फॅक्शन ते सगळे हे सोडून थोडं कुठेतरी फिरून यायला पाहिजे. निसर्गाच्या हाकेला ओढायची. येस, तुम्ही एवढी खूप सुंदर मस्त माहिती दिली पक्ष्यांबद्दलची. पण मला जाता जाता फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की आपण एक मनुष्य प्राणी म्हणून पक्ष्यांना वाचवण्यासाठी काय करू शकतो? पक्ष्यांना वाचवण्यासाठी पक्ष्यांना म्हणजे पोषक होईल असं आपण वर्तन करायला पाहिजे. आता प्रत्येकाकडे पूर्वी धाब्याच्या किंवा मातीचे घर असायचे, वळचणी असायच्या, घराच्या पुढे एक छप्पर असायच्या, हे सगळं बंद झाले. अतिशय गरीबातलं गरीब माणूस सुद्धा पत्र्याच्या घरात किंवा स्लॅबच्या घरात त्यांच्या वस्तीस्थान आपल्या घरातले गेले. काही माणसाजवळ खूप पक्षी जवळ येतात बरं का, म्हणजे आपण त्यांना हुडकावून लावतो, ते बंद करायला पाहिजे. हुसकावून लावतो, घर चिमणे आहेत, कितीतरी आहेत, मग ते आपल्या जवळ येण्यासाठी काहीतरी थोडं खाद्य विस्कळून टाकायला पाहिजे आणि कृत्रिम घरटी बांधायला पाहिजे. मी त्याच मुद्द्यावरती येणार होते की कृत्रिम घरटी किती काम करतात. हो, अगदी स्वीकार करतात ते. मी स्वतः अनुभवतोय. दरवर्षी मी घर चिमण्यांसाठी, चिमण्या कमी झाले, 500 कृत्रिम घरटी तयार करून मी बरेच संस्थांना आणि काही मित्र मागतात त्यांना स्वतः जाऊन इन्स्टॉल करतो. फोन येतो, स्वतः चिमण्यांची जोडी आली बरं का, त्यात किती समाधान आहे सांगा. तुमच्या बाळाला किती काळजी घेत आहे. ते पक्ष्यांच्या पाण्यात आपण घेऊ नये. हे झालं माणसाच्या जवळपास येणार, काही जवळ येत नाही. आलं लक्षात? कुठेतरी आपल्या राहणार झाडावर इकडं तिकडं खरेदी बांधून असतात, तिथं शक्यतो व्यवस्थित राहायला पाहिजे. लोक काय करतात, झाड तोडताना सुद्धा बघत नाही झाडावर घरटी आहेत का, पिल्ला आहेत का. अगदी ताजा एक मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी एक उदाहरण, त्या इंदापूरचे जुने 100 वर्षाचं वृक्ष तोडलं गेलं रस्त्यावरती. नगर परिषदेच्या चीफ ऑफिसर असतात ना, त्यांच्या सांगण्यावरून अक्षरशः मॅडम इतकं विदारक दृश्य होतं ते. रंगीत कर्कश म्हटलं ना तुम्हाला, 100-200 पिल्लं ट्रॅक्टर मध्ये घालून गेले. झाड तोडताना तर विचार करायचा यांचं काही बिल्डिंग आहे, ते विणीचा हंगाम आहे, विणून गेल्यावरती करावं का, तर ते परिसरात राहणाऱ्या झाडा आपल्या घरावर कोसले. घर तर कशाला बांधलाय? ठीक आहे, झाड तोडायचं ना, थोडं अभ्यास करावा. माझ्यासारखे किती लोक आहेत, काय करताय, कुणी काय पैसे मागत नाही सांगायला. एवढ्या मूर्खपणाचा बाजार आहे. आमच्या डोळ्यात देखत 100 फॅमिली उद्ध्वस्त केले म्हणजे कर्कोशेच्या. मला काय म्हणायचंय, पक्षी जर नीट राहायचं असेल तर व्यवस्थित त्यांना पोषक वातावरण करायचं. आता आपल्या भागात आणखीन एक अनवॉन्टेड एक ऍक्टिव्हिटी मला बघायला मिळते माझ्या भागात, काय इव्हन या अकोलच्या भागात. तर हे द्राक्ष बागायतदार काय करतात, पक्षी त्यांना त्रास देतात. ते रात्रभर ते स्वयंचलित ऑटोमॅटिक काही साऊंड बॉक्स आणले ते चार्जिंग करतात आणि लावून झोपतात. तुम्हाला झोप लागते, त्या पक्ष्यांना झोप लागत नाही. आलं लक्षात? मग ते बंद व्हायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी संकट चतुर्थी भाविक खूप सारे असतात. पूर्वी एवढे भाविक नव्हते. उठसूट देवाच्या दारी जातात बरं का. देवाच्या दारी जाऊ नका म्हणून नाही, देवाच्या दारी जाताना थोडं निसर्गाचा अभ्यास करा. आता संकट चतुर्थी आहे समजा, शनिवार आहे, रात्री 9:30 वाजता चंद्रोदय आहे. 9:30 वाजता लोक वस्ती वाड्यावर गावात ते मोठ्या फटाके लावतात. लोकांना सांगण्यात एक एवढं मूर्ख माणसं झाली त्यात आजकाल. 9:30 प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. पूर्वीचे ते भुंगा असायचे, भुंगा कारखान्याच्या त्यावेळी माणसं लवकर 4 वाजता उठवायला लागले. 9:30 वाजता हे मोठे फटाके वाजून लोकांना इंडिकेशन ते बंद व्हायला पाहिजे ना. आणि आता 12 वाजता वाढदिवस. पूर्वी कोणाचं घरातल्या लोकांना माहित नसायची आज वाढदिवस आहे. फेसबुक वर
मला लक्ष देते आज कोणाकोणाचा वाढदिवस आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलंय चांगलं ठीक आहे, पण आपण आपलं स्वर कमी करायला पाहिजे ना. 12 वाजता फटाके वाजून ते साजरा करतात. 12 वाजता काय परिस्थिती, दिवस रात्र कशाला केले हे निसर्गाने, तर सरळ आपला दिवसच केला 24 तास. सहज विचार करायला. 12:30 वाजता तुम्ही मोठ्यानं ध्वनी प्रदूषण जर केलं, परिणाम कुणावर होतोय? माणसात तर होतोय, ते सोडा, माणूस जोडून देतो. लहान मुलं म्हाताऱ्या लोकांना त्रास होतोय. दुभत्या गाई म्हशीचं काय, त्यांच्या मिल्के लॅक्टेशनचं म्हणतो, दूध देणं ते कमी होतंय. पाळीव कुठल्यावर काय होतोय, त्याच्याबरोबर आसपास झाडी पक्षी झोपलेले असतात, त्यांना काय होतं हे तुम्ही विचार करताय का? सांगायला गेलं तर ते मारायला येतात लोक, इतकं बेकार आहे. माझ्या कॉलनीतलं सांगतो मी, सांगणं सुद्धा अवघड झालंय. आता हे इथं कुठंतरी हे राहायला पाहिजे. आणि बरेच वेळा रात्री काय पण करतात लोक, 12:30 वाजता ध्वनी प्रदूषण करणे चुकीचं आहे. शांत वातावरण असतं. आणि मला वाटतं सगळे ऑलमोस्ट सगळे प्राणी पक्षी किंवा झाड संध्याकाळनंतर निघायलाच लागतात. निघतात, फक्त आपणच माणूस असेल. आणखी नाही सांगतो तुम्हाला, प्रकाश पद्धत सध्याचा आणि 25-30 वर्षापूर्वी काय होतं सांगा. आज अंधार हा पूर्ण आपण घालवलेला आहे. अंधार हे हेल्दी आहे बरं का. अंधार हे आरोग्यदायी आहे. मुंबई पुण्यासारखे लोक रात्रभर अंधार हा कुठं माहित नाही. मुंबईतल्या काही लोकांना कायम लाईट जरी गेली तर हे आहे, चार्जर आहे, इन्व्हर्टर आहे बरं का, सोलार आहे. मी खोटं बोलत नाही. मी ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून माझ्या गावात, तिथं माझं मूळ गाव आहे कर्नाटकात, तिथं माझं छोटस एक फार्म हाऊस केलं. मी लाईट असते, मी 8:30-9 लाईट बंद करतो. इतकं भारी वाटतंय. आकाशाकडे बघितलं तरी ते तारे दिसतात. पूर्वी काय होतं, मी कॉलेजला असताना, शाळेत असताना लाईट आमच्या गावात मला वाटतं 78 साली आले. 75-76 मी बीएससी म्हणलं होतो. मग आज 5 मिनिट लाईट जात नाही गावात. लाईट गेली तरी इन्व्हर्टर आहे बरं का. हा एक प्रकार जो प्राणी पक्ष्यांना घातक आहे. लाईट बंद करायला पाहिजे. रात्री 1-2 वाजेपर्यंत मी लोकांना सांगत नाही. माझ्या घरात लोकांचं नाव ठेवत नाही. 11-12-1 पर्यंत झोपत नाही, मोबाईल बघत बसतात. आपण तर त्रस्त आहोत आणि आपल्या बरोबर ते आपल्या भोवती जे निसर्गातले घटक आहेत ते पण बाधित आहेत. हे सगळे आता अवघड आहे नियंत्रण करणं. पण विचार केला तर होईल असं आहे. प्रबोधन व्हायला पाहिजे, लोकांच्या डोक्यात उतरवायला पाहिजे. असे तुमच्यासारखे लोक जेव्हा पुढे येऊन सांगतात की बाबा काय का गरजेचं आहे हे सगळं बदलणं, त्यावेळी नक्कीच मला वाटतंय की सगळेजण ऐकतील. आणि म्हणूनच हा उद्देश होता की पक्षी तज्ञांना भेटायचं किंवा त्यांच्यासोबत गप्पा मारायचा. कारण की आता सगळंच खूप बदललंय आणि बेकार कंडिशन, जसं की तुम्ही सांगितलं की मध्यंतरी एक सोशल मीडियावरती व्हिडिओ सुद्धा व्हायरल होता. झाड अख्खच्या अख्खं तोडलंय, ते कोसळले आणि त्याच्यासोबत पक्ष्यांची घरटी, पक्षी त्या झाडासोबत पडली आहेत आणि तिथं त्यांचा जीव गेला. पिल्ल पण आणि त्यांचे जे काही आई वडील असतील ते सगळेच गेले, अंडी बिंडी सगळंच. असं ते बघून असं माझा एक अनुभव सांगतो मी. 2 मिनिटं. मी माझ्या जन्मगावी जाताना, मूळ गावी जाताना, चडचणच्या पुढे माझं गाव आहे, मंगळवेढ्याच्या तिथं एक बोराळ म्हणून नाव आहे, बोराळ. त्या बोराळच्या तिथं एक तलाव आहे. अजून मधून जायचं मी माझं तसंही माझा रस्ता नीट नाही. मी बाईकवर असतो आणि असं वेड्या वाकडं जातोय. काहीतरी वॉटर बॉडी दिसले की थांबतो, निघतानाच लवकर निघतो. अगदी सोलापूरला मी विद्यापीठात मेंबर होतो. 12 वाजता मीटिंग असली तरी मी इथनं 5-6ला सुटायचो. कधी आष्टी तलाव, कधी पंढरपूर तलाव करून तिथे 11 वाजता जायचो. म्हणजे इथं नाही तर सकाळी काही काम होत नाही. जात असताना त्या तलावाकडे मी नव्हतो गेलेलो. त्या रस्त्यावरून 2 किलोमीटर तलाव आहे. ते आकाशात एक 5-50 खरगोशे असं बेकार आक्रोश करत उडत होते. आवाज करत आक्रोश. काहीतरी झालं बघावं म्हणून मी तिथं आलो. मुलगी माझी गावी होती. मी तिथं आलो. मॅडम त्या तलावावर काय चाललं असेल, ते खरगोशाचे पिल्लं होती. एक पिल्लू सामान्यपणे 1 किलो मांस भरत मोठे असतात. आपण आंबे काढतो का नाही त्या पद्धतीनं हे लोक तिथले स्थानिक विशिष्ट समाजातले
असं हुक करून ते खाली पाडत होते. खाली पाडून काही झाडं तोडले होते ना त्या नदीच्या तलावाच्या काठात. ते एखादा कसाईवाला खाटी मांस विकतात ना, तसं ते हे केले होते बुडाचे झाडाच्या कट केलेला, त्याच्यावर कट करायचे. कट करून पंख पाय वगैरे असं फेकायचं. 10 कुत्री पण ते खायच्या. मी तिथे गेलो, हे बघितल्यानंतर अरे काय करताय तुम्ही, ते माझ्या अंगावर आले. कॅमेरा वगैरे माझ्या शूटिंग करत होतो बरं का. मग अंगावर आले आणि विषयाने माझी मुलगी होती, तिला म्हटलं तू खाली उतरून गाडीतच बस म्हणून. कार होती माझ्या. शूटिंग केलं, फोटो काढला, दम दिला, तर पळून गेले सगळे. मला मी दाखवतो कोण. संध्याकाळपर्यंत मला असं मी दम दिला पळून गेले, तर समोर एक घर दिसणार मला. तो घर कोणाचं, सरपंचाचं. सरपंचाचं घर ना. त्याला विचारलं, सरपंच नव्हता आणि त्याची मंडळी होत्या. त्यांनी विचारलं काय चाललं, काय विचित्र आहे, लोक ऐकत नाही, आम्हाला धमकी देतात, तिखट मीठ मागायला येतात, कधी कधी शिजवतात. म्हणजे सरपंचाचं सुद्धा ऐकत नाही. ते मॅडमनी सांगितलं, त्या मंडळीने सांगितलं करू नका म्हटलं. पळून गेले आणि गावातल्या एका मुलाला पकडले एवढे त्याला मी रुपयाच्या 10 कॉईन दिलं. दररोज संध्याकाळी मला फोन करून पोरगा अजूनही माझ्या कॉईन, तू मोठा झालाय, संध्याकाळी कॉईन बॉक्स असायचं त्यावेळेस, मला फोन करून सांगायचं. कधीची गोष्ट आहे साधारण? ही 2011. म्हणजे डॉक्युमेंटरी टाइम्स ऑफ इंडिया, मराठी टाइम्स मध्ये खाली घेतले. एकाच दिवसात मी गेलो चढचणला. मी स्वतः डिजिटल असल्यामुळे एक सायबर कॅफेला गेलो, मेल केलं संचारवाल्याला, सकाळी संचारवाला. दुसऱ्या दिवशी पेपर फोटोच आहे ना, खोटं काहीच नाही. नागपूरून लोक आले ते तलाव बघायला. आणि उरले सुरले काही पिल्लं होते, गट्टे होते, मी त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी ते एक टेंट म्हणून एक गार्ड ठेवले. माझ्याकडून घडलेले तुम्हाला मी सांगतो. हे अशा गोष्टी होऊ नये ना. दोन मुलं होती 12वी शिकणारी, कुठली मुंबई, त्यांना मी पकडलो होतो. म्हणजे तुम्ही सायन्सचे लोक आहात, जर ते बाया पडलं मग आमचं नाव कुठं तुम्ही एक्सपोज करू नका असं. नाहीतर ते बेकार होतं, दिलं सोडून त्याला. पुढे कधीच आलेलं आहे. पोरगा आहे तो आता बीएससी करून पुढे गाव करतो, छोटा मुलगा, 8वी असेल तो. कॉईन दिलं होतं मी, नंबर नाही, ते कॉईन बॅक करून द्यावा असं थोडं एन्जॉय. पण मग याच्यावरती काही कायदे नाही? झालंय की झालंय. तिथलं चोर काय सापडले नाही, मीच काय नाव दिलं नाही, कधी करत नाही. म्हणून मला ते काय होतं नंतर एखादा समाज तयार होतोय, मागा लागतोय. मला पण कोण होते ते, कुठले होते, राजकीय टच मध्ये कधी कधी. त्यामुळे मी पण जरा त्यांना म्हणलं कोणा करत नाही, म्हणजे संपला म्हटलं. विशेष नजर त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिलं. नंतर पण 3 वर्ष पक्षी आलेच नाही. अरे 4थ्या वर्षी मग आले. म्हणजे ते एवढं ते सेन्सिटिव्ह असतं, घाबरले. मी जर घरून घेऊन जरा फिरायला लागलो त्या जंगलात, माझ्याजवळ कोणीच येत नाही. लक्षात घ्या, हे अनुभव आहे. अनुभवांना आपल्याला सांगता येईल असं आहे. मग याचा जर पकडलं एखाद्या व्यक्तीला तर शिक्षा काय असू शकते? म्हणजे एक सांगायचं की बाबा ते लोकांना कळली शिक्षा तर ते घाबरतील आणि करणार नाही. 1972 त्या वन विभागाच्या कायदा केला, त्याला काहीतरी रक्कम तर आहे आणि 6 वर्ष कारावास आहे. आता 6 वर्ष कारावास सिद्ध जर झालं आणि होतं सिद्ध. आता काय झालंय, डिजिटलायझेशन, मीडिया खूप तीक्ष्ण आहे. मी नाही कोणी असं म्हणाला नाही ना, पुढेच आहे माझ्याकडे, अजून मी काढून ठेवले. आणि कितीतरी लोक आता शिक्षा भोगता येतं बरं का. ते आता शिकार केलेले किंवा पक्षी मारलेले किंवा हरण किंवा असं काही वन्यजीव मारलेले, खरं कायदा पण माणूस जुमानत नाही. कारण काय माणसाला कोणाच तरी वरच असते. पकडले गेलं तर ते बरोबर सोडून आणतात पैसे देऊ, हे एक माहिती आहे. आता हे तुमचं सलमान खानचं वगैरे काय चालतं तुम्हाला सगळं सुरू आहे ना, अजून केस आहे पण त्यांना कधी शिक्षा झाली तुम्ही ऐकलंय का? का तर कुणीतरी गॉडफादर भेटतात, हे पैसे त्यांना देतात, ते त्यांना देतात. हे भारतात कुठेही चाललेले, ते काय मी देत नाही बोलायला, कुठेही चाललेले. असं होऊ नये. कुठेतरी वन्यजीव आपल्या मुला बाळापेक्षा महत्वाचे आपल्याला असतात. आणि माझं हे सर्व माझ्यातलं म्हणजे बिहेवियर, वर्तन माझी मुलं अनुकरण करतात. मला एक मुलगा आहे, तो माझ्यापेक्षा तीक्ष्ण झालाय याच्यात.
वन्यजीव अभ्यास करायला इकडे. बरं मुलगी आहे, इंजिनियर आहेत दोघी. बरं. दोघेही एक मला खूप अगदी आमच्या घरात कोणीही प्लास्टिकला हात लावत नाही. क्या बात है. तुम्हाला सांगायचं पिशवी सुद्धा माझी सोबत कापडी. Yes, कायम. अगदी मी पण एक चालू केलंय, म्हणजे कुठेही जाताना आपल्या मनात आलं तर आपण करू शकतो ना. अगदीच करूच शकतो. आणि दुकानदाराला सवय झालाय, दूध दे 1 लिटर म्हणलं तर हवं पिशवी देतो, मग दूध देतो. अरे मी नेहमी नेतोय तर सांगतो मी तुझा दंड करतो, सॉरी सर. म्हणजे ते एवढे ऍडिक्ट झाले पैसे कमवण्याचे. तो काय म्हणतो, सर मी प्लास्टिक नाही दिलं माझे गिऱ्हाईक कमी होतात, माझं इन्कम कमी होतं. त्याचंही बरोबर आहे नाही असं. प्रत्येकाला ट्रेड आपलं चांगलंच व्हावं असं वाटतंय ना. खूप गोष्टी आहेत मॅडम सांगण्यासाठी. आणि माणसं जरा भ्यायला पाहिजे, कायदा आहे, कायद्याला भ्यायला पाहिजे. भिणारे पण आहेत, न भिणारे म्हणजे त्यांना कोणाचं तरी आपला माझा पाठिंबा असतं, चालेल असतं असं. बरोबर. नाही, आजचा हा जो काही आपला कार्यक्रम होता, ही जी काही मुलाखत होती, कमाल होती. म्हणजे एक माणूस म्हणून जगताना कुठेतरी माणुसकीच आपल्यात कमी पडत चालली असं वाटायला लागलंय. पण आय गेस आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील की आपण जरी खूप मोठे झालो, खूप पैसा कमवला, तरी कुठेतरी माणुसकी असायला हवी आहे, किंवा मग एक निसर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा बदलायला हवा आहे. हा जो काही थॉट होता तो लोकांपर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टिक लोक वापरणं कमी करतील. एक ग्राहक म्हणून आपणच जर कापडी बॅग किंवा कोणतीही बॅग सोबत नेली प्लास्टिक पिशवी, आता प्लास्टिक पिशवी आहे ना, दोन्ही खिशात पण बसते. हो. रुमाल जर विसरला तर रुमाल म्हणून युज करता येतो, प्लास्टिक वापरता येते का? नाही. रुमाल म्हणून नाही ना. रुमाल हे अत्यावश्यक आहे. रुमाल तुम्ही खिशात घालताय, एखादी पिशवी का घालत नाही? हो. ते छोट्या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच होणार आहेत. आणि हाच संदेश तुमच्याकडून आम्हाला मिळाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला. आपले 2 वेळा हा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला, पण 2 वेळा कॅन्सल झाला. तुम्हाला थोडस बिझी होता, त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आलात आणि आम्हाला इंटरव्ह्यू दिलात, एवढं प्रबोधन केलं त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.